नलिनी आज काय बनवलं आहे? कोळंबी. तर नलिनीने आज बनवलेली आहे कोळंबी. तर चला मित्रांनो कशी बनवली ती बघूया. साधी सिंपल आणि न भाजलेल्या मसाल्यांमध्ये बनवलेले सगळे कच्चे मसाले घेतले. हिरव्या मिरच्या, लसूण, टोमॅटो, कांदा आणि खोबरंसुद्धा कच्चंच घेतलेले. आता कोळंबीला मीठ आणि निंबू लावून घेतलेले. कच्चं खोबरं मी दळून घेतलेले. कांदा बारीक करायला सगळं म्हणजे जो मसाला दाखवला तो बारीक करायचा, चेक करून घ्यायचा आहे. आता माझ्या मुलांनी सगळ्या मसाल्यामध्ये मोहरी मिक्स केलेली होती बरं का. नाहीतर पुन्हा कमेंट कराल की तुम्ही मोहरी पण टाकतात. हे बघा, ज्याचे त्याचं खानपान असतं त्या हिशोबाने जेवण बनलेलं जातं. आता कच्चा मसाला आहे म्हणून जरा फ्राय करायला थोडं तेल जास्त टाकायचं आणि व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचं आहे. थोडासा डव छोटासा केला, त्याच्यामध्ये मिरची कचरट लागू नये म्हणून थोडंसं तेल टाकून आणि पुन्हा फ्राय करून घेतलं. खूप टेस्टी भाजी होती. आणि आता मी पुन्हा कोळंबी पूर्ण मसाल्यामध्ये टाकली आणि पुन्हा मिक्स करून घेतला. आता याच्यामध्ये पण काहीतरी खोड काढतील आणि अशीच भाजी बनवली, अशी नाही करायची, तशी नाही करायची. ताई जशी बनवली आहे तशी करून बघा एकदा, खूप छान होते आणि खाऊनसुद्धा बघा. कोळंबीला पूर्ण तेल सुटलेलं आहे, मसाला छान फ्राय झालेला आहे. मसाल्याचा पूर्ण कलर चेंज झाल्याशिवाय पाणी टाकायचं नाही, नाहीतर खोबऱ्याचा उघरट वास येईल, हे पण तुम्हाला सांगते. आणि थोडा मला खोबऱ्याचा कच्चा वास आवडतो म्हणून मी जरा खोबरं कच्चंच घेतलेलं आहे. आणि मी आता कोथिंबीर कापून त्याच्यामध्ये टाकलेली आहे. चवीनुसार मीठ आणि तुम्ही मिरची तुमच्या हिशोबाने टाकू शकतात. तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तिखट पण करू शकता, नॉर्मल पाहिजे तर नॉर्मल पण करू शकता. आता तरी पण छान आलेली होती. आणि एक कमेंट मला नवीन आलेली की 10 कोळंब्या आणि हंडाभर रस्सा. बाबा, इथं वाट्यावरती कोळंब्या भेटतात, किलोवरती नाही भेटत. त्या हिशोबानेच मी दाखवणार ना, की मी मच्छीवाली नाही तर नदीला जाऊन पकडून आणि तुमच्यासाठी जास्त कोळंब्या दाखवू, असं पण काही नाही ना. बघा, छान कोळंबीची भाजी चवदार आणि टेस्टी होते. आणि खरं सांगते 5 मिनटाच्या आधीच होत्या, 10 मिनटं जास्तीत जास्त. आणि मी कोळंबी सोलूनसुद्धा त्या बाईकडूनच आणलेली होती, मच्छीवालीकडूनच, त्या मावशीकडून. हे बघा, आता भात छान झालेला होता, भात शिजवला, कोळंबी घेतली, निंबू, हिरवी मिरची आणि कांदा एकदम दाबून खाल्लं. खूप टेस्टी झालेलं होतं, अमेझिंग झालेलं होतं. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर पुन्हा कमेंट करून सांगा की नक्की कशी कोळंबी बनवायची आणि तुम्हाला नक्की कशी पाहिजे ते सुद्धा सांगा. कारण मला सगळं जेवण येतं, पटापट बनवते मी जेवण. काही